माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता ऋतुजा मॅडमनी फार छान संकल्पना दिवाळीची आपल्यासमोर दिवे लावून केली. त्यांना सगळ्यांना आपण हार्दिक शुभेच्छा दिल्या दिवाळीच्या. तर बालमित्रांनो, तुम्हाला देखील माझ्यातर्फे दिवाळीच्या फार फार शुभेच्छा. आपली दिवाळी आनंदात जावो, सुख समृद्धीत जावो आणि भरभराटीत जावो अशी ईश्वराचरणी प्रार्थना आहे. मी श्रीमती वीणा मकवाना आज तुमच्यासमोर नेहमीप्रमाणे आज मराठी विषय शिकवायला इथे उपस्थित झाले आहे मुलांनो. तर चला आपण जो धडा घ्यायचा आहे तो कुठला धडा हे मी न सांगता तुम्ही ओळखायचं आहे की आपल्याला आता कुठला धडा घ्यायचा आहे. तर चला मुलांनो, आपण आता मी तुमच्याबरोबर स्क्रीन शेअर करते आणि स्क्रीनमध्ये बघा मी तुम्हाला काय दाखवते. सर्वात आधी मुलांनो, आपण जायचं आहे आपल्या स्लाइडकडे आणि ती स्लाइड कुठली आहे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी सुप्रभात. इथे उपस्थित असलेले सगळे आपले शिक्षा विभागाचे अधिकारी, त्याचबरोबर आपले एचएम आणि विद्यार्थी बालमित्रांनो आणि आपले पालक, सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर छान छान सुंदर सुंदर सुप्रभाताबरोबर आपण पुढे जाऊया. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाइन एज्युकेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करते, मनापासून स्वागत करते, तहे दिल से आप सभी का शुक्रिया। जैसे मैंने कहा आज हमें मराठी विषय पढ़ना है, हमारी हिंदी भाषी बच्चों के लिए मैं आप लोगों को मराठी विषय पढ़ाती हूँ। तो मैं आप लोगों को हिंदी के साथ साथ मराठी जो है उसमें भी बात करूंगी। हमेशा की तरह मैं आप लोगों का ध्यान रखूंगी कि आप लोगों को अगर कुछ दिक्कत आती है मराठी विषय में, तब मैं उसको बीच बीच में हिंदी में भी समझाने की कोशिश करूंगी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 10/11/2020 इयत्ता 4थी धडा 15वा झाड आपला मित्र ह्या धड्याची आपल्याला उजळणी करायची आहे. आणि नेहमीप्रमाणे मी श्रीमती वीणा मकवाना बीएल रुईया हायस्कूल महंतोड विलेपार्ले पूर्वची शिक्षिका असून आज तुम्हाला इथे शिकवण्यासाठी आले आणि फार आनंद होत आहे मला. तर सुंदर अशा सुविचाराबरोबर आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात करायची आहे. झाडे लावा, झाडे जगवा. विद्यार्थ्यांनो, आपल्याला झाडे लावायची आहेत आणि झाडे जगवायची आहेत. का लावायची आहेत आणि का जगवायची आहेत हे तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण माझे विद्यार्थी जे आहेत ते फार हुशार आहेत, फार समजदार आहेत आणि मुलांना माहिती आहे आपण झाडे का लावायची. तर ह्या सुंदर सुविचाराबरोबर आपण सुरुवात करूया. बच्चों, झाडे लावा, जगवा। इसका अर्थ ये है हमें पेड़ पौधे लगाने हैं और उन्हें बचाना भी है। ठीक है बच्चों, तो हम आगे बढ़ते हैं अगले साइड की तरफ। देखिए इस चित्र में बच्चों आपको क्या दिख रहा है? इस चित्र में आपको एक आदमी जो है हाथ में कुल्हाड़ी लिए खड़ा है और बुरी तरह से वो पेड़ को काटने में लगा हुआ है। और देखिए उसने थोड़ा-सा पेड़ काटा भी है और जो पेड़ जो है वो उदास चेहरे से, फार उदासीन चेहऱ्याने आणि दुःखाने तो बघत आहे, की मी एवढा हिरवागार, सगळ्यांना मदत करणारा, सावली देणारा, फळे देणारा, फुले देणारा, पक्ष्यांसाठी मी आसरा देणारा असा मी, तरी देखील बघा मला हा माणूस हातात कुऱ्हाड घेऊन जो आहे मला कापायला निघालेला आहे. पण झाड जे आहे ते बोलू शकत नाही. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे, पेड़ जो है वो बात नहीं कर सकता है, लेकिन बच्चों आपको ये बात पता है कि जो नहीं बोल पाता है उनकी संवेदना जो है, उनकी स्थितियाँ जो है हमें समझनी चाहिए बच्चों। तो देखिए ये इंसान जो है पेड़ काटने में लगा है और पेड़ जो है वो चुपचाप गुमसाम कुछ बोले बिना वहां पर खड़ा है बच्चों। आगे देखिए, रो रहा है पेड़। देखिए इस स्लाइड में आपको दिख रहा है पेड़ रो रहा है, वो और कुछ नहीं कर सकता। उसकी आंखों में से देखो आंसू बह रहे हैं और बहुत उदासीन दिख रहा है। अगर हम किसी बच्चे को ऐसा देखते हैं तो हमें लगता है सच में ये बच्चा बहुत उदासीन है और माँ तुरंत उसके पास जाएगी या टीचर जो है वो तुरंत उस बच्चे के पास भागकर जाएगी और उसको पास में लेकर उसके दुःख का कारण पूछेगी। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण वर्गात रडत असतो किंवा आपल्या चेहऱ्यावर उदासीनता येते, तेव्हा आपल्या बाई लगेच आपल्या जवळ येतात आणि आपल्याला जवळ घेऊन म्हणतात, "काय झालं? कशाला रडतोय? काय झालं मला सांग? मी तुझे जे आहे कष्ट दूर करण्याचे प्रयत्न करीन, तुझा त्रास दूर करण्याचा प्रयत्न करीन. पण हे झाड जे आहे ते रडत आहे. मनातून फार दुःख व्यक्त करत आहे, पण ते काहीच करू शकत नाही मुलांनो." तर असं दुःखी जर आपण कोणाला बघितलं तर आपल्याला आवडेल का? नाही आवडणार मुलांनो. तर कधीही झाडाला आपण कापू नये. कारण झाड जे आहे ते आपल्याला बरंच काही-काही देतं. कळलं का मुलांनो? पुढे बघा. इथे बघा 2 चित्र आपल्याला दिसत आहेत. एका चित्रात आपल्याला मुलगी जी आहे, ते काय दिसत आहे? झाड लावताना दिसत आहे बघा. आणि दुसऱ्या चित्रात काय दिसत आहे? मुलगा झाड जो आहे तो कापत आहे. तर ह्या दोन्हीपैकी आपल्याला कुठलं चित्र योग्य वाटतं? सांगू का मी? आपल्याला पहिलं चित्र योग्य वाटतं. कारण आपली मुंबई हरित मुंबई आहे आणि
आपण जर झाडं लावली तर सगळीकडे हिरवंगार आणि सगळीकडे हिरवंगाराबरोबर वातावरण जे आहे फार शुद्ध आपल्याला असं मिळेल. आणि शुद्ध वातावरणात आपल्याला शुद्ध असा ऑक्सिजन पण मिळतो बरं का मुलांनो. तुम्हाला माहीत असेल, की हवेत जे ऑक्सिजनचं प्रमाण असतं ते ऑक्सिजन जे असतो तो आपल्याला श्वासासाठी आपल्या अ, जिवंत राहण्यासाठी फार आवश्यक असा असतो बरं का मुलांनो. जर आपली हवा शुद्ध नसली, प्राणवायू असा ऑक्सिजन जो आपल्याला नाही मिळाला, तर आपण आपला श्वास आपण घेऊ शकत नाही. आपण गुदमरल्यासारखं करतो आणि आपल्याला फार त्रास होतो बरं का मुलांनो. म्हणून झाडं लावायची आहेत आणि झाडं आपल्याला जगवायची आहेत मुलांनो. झाडे लावायची प्रत्येक वर्षी कमीत कमी 1 झाड लावायचं आपण संकल्प केला पाहिजे. कारण जर झाडं वाढली, हिरवेगारपणा जर वाढला, तर प्रकृतीत जे आहे हवामान शुद्ध होण्यासाठी, हवा शुद्ध होण्यासाठी आपल्याला आपली मदत होऊ शकते आणि जो प्राणवायू, ऑक्सिजन जो हवेत मिसळलेला असतो आणि जो आपल्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारा असा वायू जर आपण घेत राहिलो, तर जी आपली श्वास घेण्याची जी शक्ती आहे आणि आपल्या शरीरात ज्याची आवश्यकता आहे, ती जर व्यवस्थित जर आपल्याला मिळू लागली, तर आपण कधीच आजारी पडणार नाही. म्हणून असं म्हटलं जातं नाही का, सकाळच्या वातावरणात, सकाळच्या हवेत जरा व्यवस्थित मंद अशा हवेत, थंड अशा हवेत तुम्ही जरा बाहर निघा, टहलना चाहिए ऐसा बोलते हैं, टीचर बोलती है। सुबह जो है वो ठंडी हवा में आपको टहलना चाहिए और वो सुबह की जो हवा होती है, ठंडी-ठंडी हवा जो है हमारे लिए बहुत ही लाभदायी होती है बच्चों। तो देखिए यहाँ पर चित्र दिखाया है कि हमें पेड़ लगाना, ये लड़की पेड़ लगा रही है वो सही है, पेड़ जो ये लड़का काट रहा है वो गलत कर रहा है, हमें ऐसा नहीं करना है। और जहाँ पर वो पेड़ काट रहा है उस तरह देखो अंधेरा आपको दिख रहा है ना? अगर आप पेड़ को काटोगे तो आपका जीवन भी इस तरह अंधकारमय रहेगा और अगर आप पेड़ लगाओगे हरित क्रांति होगी और सभी जगह हरा-हरा हो जाएगा और वैसे हमारे जीवन में भी हरियाली छाएगी. ठीक है बच्चों? तो देखिए आगे बढ़ते हैं. मुलांनो ह्या चित्रात बघा एक मुलगा आणि एक मुलगी झाड लावतायत. कारण त्यांना माहितीये कमीत कमी आपण वर्षाकाठी एक झाड लावायला पाहिजे आणि दुसरा नाही का त्यांची मैत्रीण आहे ती आणि ती काय करते दुसरं झाड घेऊन येते बघा. ती काय म्हणते मीही एक झाड लावणार. म्हणजे या मुलांना बघा लहानपणापासून माहितीये की आपल्याला झाडं लावायला पाहिजेत आणि झाडं जगवायला पाहिजेत. तर बरं का विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण आजपासून संकल्प करायचा आहे, की मी कमीत कमी वर्षात 1 झाड तरी लावेन. आणि जी झाडं आहेत त्यांना पाणी देण्याचं पण मी काम करणार. जिथे मला असं वाटेल, की ह्या झाडांना पाण्याची आवश्यकता आहे, तर त्यांना मी तिथे पाण्याची पण सोय उपलब्ध करून देईन किंवा तिथे जाऊन थोडंसं पाणी तरी मी घालेन. बरं का मुलांनो, ही गोष्ट जी आहे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मी तुम्हाला सांगत आले नेहमीप्रमाणे, की प्रत्येक आपला जो धडा असतो आणि प्रत्येक कविता आहे, त्याच्यात काही ना काहीतरी आपल्याला चांगली गोष्ट जी आहे, हमें कुछ न कुछ पाठ मिलता है बच्चों, कि इस पाठ द्वारा हमें कुछ अच्छी सीख मिलती है। तो इस पाठ द्वारा हमें क्या सीख मिलती है कि हमें पेड़ों को लगाना चाहिए बच्चों, क्योंकि पेड़ लगाओ, प्रदूषण हटाओ। पता है ना? ऐसा कहा जाता है, ये नारा भी हम लगाते हैं, पेड़ लगाओ, प्रदूषण हटाओ, है ना? तो आप लोगों को पेड़ लगाना है. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक झाड अवश्य लावायचं आहे. ठीक आहे का? पुढे चला हां. आता बघा इथे काय दाखवलंय, ह्या चित्रात काय दाखवलंय, एका माणसाने हातात माती घेतली आणि त्या मातीत एक छोटंसं रोप लावलेलं आहे. आणि ते हातात का ठेवलंय? 2 ओंजळीत ठेवलंय. ओंजळीत ठेवलंय ते. असं का दाखवलंय? हे चित्र दाखवायच्या मागे उद्देश काय आहे माहिती का तुम्हाला? हे चित्र दाखवायचा मागे उद्देश असा आहे, जसं आपण ओंजळीत दोनों हाथों में हम कैसी कोई चीज़ संभालते हैं ना, उसी तरह उन्होंने छोटा-सा पौधा बताया है। इससे हमें यह सीख मिलती है कि हमें इसी तरह ये छोटे से पौधे का रक्षण करना है। अगर ये छोटे से पौधे का हम रक्षण करते हैं, इस छोटे से पौधे को हम लगाते हैं, तो कुछ ही समय में इस पौधे का रूपांतर बड़े वृक्ष में होगा. काही काळाने, काही कालांतराने ह्या छोट्याशा रोपाचं रूपांतरण एक मोठ्या वृक्षात होईल आणि त्या वृक्षावर बरेच काही-काही पक्षी स्वतःचं घर बनवतील. एका झाडापासून बरेच पक्षी स्वतःचा निवारा बनवतील. स्वतःची अंडी त्या घरट्यात ठेवतील आणि त्या अंड्यापासून दुसरा जीव उत्पन्न होईल. म्हणजे बघा एक झाड जे आहे ते आपल्याकडनं काहीच मागत नाही. ना पोळी भाजी कधी मागत,
ना बॉर्नव्हिटावालं दूध कधी मागत, ना कधी चॉकलेट किंवा मिठाई मागत. ते फक्त आपल्याला एवढं म्हणतं, "मला कापू नका." बरं का विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची म्हणून ही सुंदर, सुंदर स्लाईड मी तुमच्यासाठी आणलेत. कारण मला माहिती माझ्या मुलांना हे सुंदर, सुंदर स्लाइड्स फार आवडतात. बरं का मुलांनो, पुढे बघा. हे बघा, इथे पण तसंच चित्र एका व्यक्तीने दाखवलेलं आहे. हे झाड मोठं झालेलं आहे बरं का. जे हे मी तुम्हाला रोप दाखवलेलं ना मुलांनो, हे रोप तुम्हाला मी दाखवलेलं ना, ते रोप आता मोठं होऊन काय झालंय त्याचं झाड झालंय आणि त्याने झाडाला पण आपल्या असं एका हाताने झाकलंय वर. तर का झाकलं आहे? बच्चों ऐसे क्यों किया है आप लोगों को पता होगा? एक हाथ में हथेली में उन्होंने ऐसे पेड़ को पकड़ा है और दूसरे हथेली से उसको ऊपर ऐसे है संरक्षण के तौर पे उसको ऐसे ढका है। क्यों पता है बच्चों आपको? इसका ये इस चित्र द्वारा हमें वो ये बताना चाहते हैं कि आप लोग पेड़ की रक्षा करिए। आपको पेड़ को बचाना है, उसकी रक्षा करना है। अगर हम पेड़ को बचाएँगे, तो पेड़ जो है हमारे लिए बहुत ही महत्वपूर्ण आपको तो पता है, तो वो हमारे लिए ऑक्सीजन वायु जो प्राण वायु कहलाता है, जो हमारे जीने का एक सहारा है। हम बिना ऑक्सीजन के नहीं जी सकते। अभी ये जो महामारी चल रही है कोरोना वायरस के कारण आपको पता होगा बहुत से लोगों की मृत्यु इसलिए हो रही है क्योंकि वो ऑक्सीजन नहीं ले पा रहे, साँस नहीं ले पा रहे। हम ऐसे सुनते हैं बच्चों आप लोगों को ये सुनाई दिया होगा कि इंसान साँस नहीं ले पाता है। क्यों नहीं? फेफड़े जो है वो हमारे साँस नहीं ले पाते, क्यों नहीं ले पाते? ऑक्सीजन वायु उनको नहीं मिल रहा है और उसी की वजह से बहुत से लोगों की मृत्यू हो रही है बच्चों. तो ऐसा हमारे जीवन को आवश्यक आपल्या जीवनाला आवश्यक असा प्राणवायू, ऑक्सिजन हे आपल्याला झाड देतात बरं का मुलांनो. मग ह्या झाडाला हानी पोहोचवणं, त्याला नुकसान पोहोचवणं योग्य आहे का? नाही ना? हां, म्हणून आपण ह्या झाडाला वाचवायचं आहे. हे चित्र जे आहे कशासाठी आहे मुलांनो? आपण जे आहे ते झाड वाचवायचं आहे. झाडे लावायची पण आहेत आणि झाडे जगवायची पण आहेत. झाडे जगवल्यानंतर त्याचं रक्षण देखील आपल्याला करायचं आहे. पहिल्या स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवलं ना, तो माणूस काय करतो कुल्हाड घेऊन कुऱ्हाडीने ते झाडाला कुल्हाड़ी लेकर उस पेड़ को काट रहा है, जबकि वो पेड़ उसे कोई नुकसान नहीं पहुँचा रहा है, फिर भी उसको काट रहा है। कितनी गलत बात है बताइए? तो आप लोगों को इस बात का ध्यान रखना है। अगर कुछ कभी देखते हैं ऐसे कि कोई इंसान पेड़ काट रहा है, तो आपको उसकी शिकायत अपने मम्मी-पापा से करनी है और मम्मी-पापा वो शिकायत जो है उस हमारे नगर सेवक से या इस अधिकारी से करेंगे ताकि वो अधिकारी जो है इनको ऐसा गलत काम करने से रोकेंगे. बरं का मुलांनो? आपण झाडं लावायची आहेत, झाडं जगवायची पण आहेत आणि त्यांचं संरक्षण देखील आपण करायचंय बरं का? आता पुढची स्लाईड बघा. ह्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? बघा हिरवंगार मोठं असं झाड आहे आणि त्या झाडाच्या हातात झाडाने काय ठेवलंय बघा, त्याच्या हातात त्याने आपल्याला सुंदर असं गिफ्ट ठेवलंय. सुंदर असं बक्षीस भेट ठेवलीये, खाऊ ठेवलंय आपल्यासाठी. काय ठेवलंय? फळं ठेवली बघा. दिसतंय का तुम्हाला फल समोर? हां, फळं ठेवलेली आहेत आणि त्या माणसाने काय ठेवलंय झाडासाठी? कुल्हाड़ी कुल्हाड़ी. तो क्या ये सही लगता है बच्चों आपको? नहीं एकदम गलत. बघा मुलांनो, ते झाड आपल्याला फळं देतायत आणि हा माणूस जो आहे, तो कुऱ्हाड घेऊन उभा आहे आणि कुऱ्हाडीने तो काय करणार आहे? त्या झाडावर वार करणार आहे आणि त्या झाडाला कापणार आहे. का माहितीये का? कारण त्याला असं वाटतं या झाडाला मी कापलं ना, तर त्याची लाकडं जी आहेत, ती मला इंधनासाठी उपयोगी येतील. मला काही ना काहीतरी काम करायसाठी उपयोगी येतील. मला लाकडाचं फर्निचर करण्यासाठी उपयोगी येईल. पण मुलांनो, आपण जी लाकडाची फर्निचर करतो किंवा इंधनासाठी जी लाकडं वापरतो, ती वाळलेली लाकडं, सुकी लाकडं वापरायला पाहिजेत आपण. आणि तीच आपण वापरतो बरं का मुलांनो. अशी हिरवीगार झाडं कापून, त्यांना नुकसान पोहोचवून, त्यांच्यावर असा वार करून, त्यांना असं संकटात घालून, आपण आपल्या स्वतःलाच संकटात घालतोय. झाडाला संकटात नाही घालत आहे. आपण आपला जीव आपण संकटात घालतोय. कारण जर झाडच नाही राहिली, तर आपल्याला आपला प्राणवायू कसा मिळेल ऑक्सिजन, नाही का? तर बघा ह्या चित्रात किती सुंदर चित्र आहे बघा. ह्या चित्रात झाड जे आहे फार आनंदी होऊन त्या माणसाकडे बघतंय. कारण त्याला माहित नाही त्याने मागे कुऱ्हाड लपवून ठेवली आहे आणि झाड एवढं खुश आहे आणि तो काय करतोय खुशीने त्याने काय आणलंय एवढ्या आनंदाने त्याने माणसाला काय द्यायसाठी तयार झालाय तो? फळं द्यायला. आणि माणूस बघा, माणसाची कल्पना बघा किती वाईट आहे. तो कुऱ्हाड घेऊन आलाय आणि कुऱ्हाडीने काय करणार आहे तो? त्या झाडाला झाडाला कापणार आहे. कापणार आहे मुलांनो.
तर हे असं चित्र जे आहे ते पाहिलं की खरंच डोळ्यात पाणी येतं नाही का? असं कधीच करू नये. अशी कधी कुठली गोष्ट करू नये ज्याच्यामुळे समोरच्याला त्रास होतो. तर हे चित्र बघा फार सुंदर आहे ना? तर या चित्रावरून आपल्याला बऱ्याच काही-काही गोष्टी कळतायत बरं का मुलांनो. पुढे बघा, आपल्याला आता काय बघायचंय? ह्या झाडावरच्या ज्या मी तुम्हाला कल्पना दिल्या आहेत, तर असंच आपल्याला मराठीच्या पान क्रमांक 16 आणि धडा 15 झाड आपला मित्र आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या चित्रांच्या बघून आपल्याला काय कळतंय, की झाड जे आहे तो आपला मित्र आहे आणि आपण झाडाला कधी इजा पोहोचू नये. कारण त्या झाडाखाली बघा, तुम्हाला काय दिसतंय मुलांनो? त्या झाडाखाली एका मुलीने झोपाळा बांधला आहे. त्या झाडाच्या फांदीला तिने झोपाळा बांधला आहे आणि छोटा भाऊ तिला झोका देत आहे. म्हणजे तिला झाडाला झोका बांधून खेळायला सुद्धा मिळत आहे. आणि 2 बैल बघा, आराम करायला झाडाच्या सावलीत बसलेले आहेत. झाडाच्या सावलीत बसून ते काय करताहेत? आराम करत आहेत. झाडाच्या खाली एक माणूस झोपलेला आहे. तो देखील त्या झाडाच्या थंडगार सावलीत आणि झाडापासून मिळालेल्या त्या थंडाव्यात तो काय करतोय? त्या गारव्यात तो काय करतोय? झोपला आहे. आपली झोप पूर्ण करत आहे. आणि त्याच्यासाठी त्याला पंख्याची पण आवश्यकता नाहीये. कारण त्या झाडापासून मिळणारा गारवा, थंडावा इतका आहे, की त्याला मस्त अशी छानपैकी झोप लागलेली आहे. आणि त्या झाडाच्या सावलीत एका मोठ्या 2 झाडांच्या सावलीत काही गावकरी जे आहेत, ते गप्पा मारत बसले आहेत. असं नाही की त्यांना घर नाहीये, सगळ्यांना घर आहे. तरी देखील त्यांना घरापेक्षा जास्त सावली आणि गारवा आणि थंडावा जो आहे, तो कुठे मिळतोय? झाडाच्या खाली. बरं का मुलांनो? हां. आपल्याला प्रकृतीपासून बरंच काही-काही मिळतं. आपल्याला ते घेता आलं पाहिजे. पण घ्यायचं म्हणजे आपण ते आपल्या उपयोगासाठी त्याचा वापर करायचा, पण आपल्या स्वार्थासाठी कधीही प्रकृतीला नुकसान पोहोचवायचं नाही. अपने फायदे के लिए या अपने खुशी के लिए कभी भी प्रकृति को नुकसान नहीं पहुंचाना चाहिए बच्चों. प्रकृति हमें बहुत कुछ देती है. तर विद्यार्थी ह्या चित्राकडे बघत असतील, लक्ष देऊ. त्या झाडावर तुम्हाला बरेच पक्षी पण दिसतायत बघा. पक्षी आहेत त्याचबरोबर काही पक्ष्यांनी त्या मोठ्या अशा वृक्षावर घरटं देखील बांधलं आहे आणि त्या घरटात त्यांची चिमुकली छोटी-छोटी पिल्लं चिवचिव, चिवचिव करत बसलेली आहेत बघा. म्हणजे ते त्यांचं घर पण बांधू शकतात. झाड जे आहे ते आपल्याला फळं देतात, फुलं देतात. आपल्याला आवश्यक असा अति महत्त्वपूर्ण असा प्राणवायू, ऑक्सिजन वायू देतात. त्याचबरोबर आपल्याला ती झाडं सुकली, की इंधनासाठी पण त्याचा उपयोग करता येतो. पानांचा आणि पाचोळ्यांचा उपयोग जो आहे तो खतासाठी करतात. हं. आणि त्याचबरोबर पक्ष्यांना देखील झाड तेवढंच उपयोगी असतं. पक्षी जे आहेत ते आपली घरटी बांधतात आणि झाडावर बसून चिवचिव, चिवचिव करीत आपला आनंद, आपला वेळ जो आहे तो अतिशय सुंदर रूपाने घालवतात. आपली अंडी कोणी घेऊ नयेत म्हणून ते घरट्यात अंडी ठेवतात, त्याला उबवतात आणि त्याच अंड्यातनं एक आपल्याचसारखा दुसरा जीव उत्पन्न करतात. म्हणजे पक्ष्यांना झाडापासून किती फायदा आहे बघा. ते पक्षी जे आहे ते कुठे खाली अंडी ठेवू शकत नाहीत. ते आपलं घरटं बनवतात. बऱ्याच मुलांनी घरटं पाहिलं असेल आणि ती घरटी पाहिली की आपल्याला इतकं छान वाटतं ना, की त्या छोटी-छोटी त्याची पिल्लं असतात. कधीतरी आपल्याला ती दिसतात पण. पण सहसा पक्षी जे आहेत ते खालची छोटी झाडं असतात त्याच्यावर त्याचं घरटं बांधत नाहीत. तर मुलांनो पुढे बघा, या झाडाला 2 हे पाट्या लावलेल्या आहेत आणि त्या झाडांच्या पाट्यांवर काय लिहिलेलं आहे ते आपण पाहायचंय बघा. त्या झाडाने जे ते फलक लावलेले आहेत. पाट्या म्हणजे फलक, कळलं का? आपण आपल्या बोलीभाषेत त्यांना पाट्या असं म्हणतो. पण मोठे आहेत म्हणून आपण त्यांना फलक देखील म्हणू शकतो. आणि त्याच्यावर त्यांनी काहीतरी मजकूर लिहिलेला आहे आणि ते का लिहिलाय मजकूर माहितीये का? असं आपण विचार करतो, असं इथे का लिहिलंय? झाडाखाली का लिहिलंय? कारण मी तुम्हाला आता ज्या स्लाइड्स दाखवल्या, त्यात तुम्हाला मी दाखवलं, की काही माणसं झाडं कापतायत, है ना? तर ती कापू नये, झाडाला इजा पोहोचू नये, कारण आपल्याला झाड बरंच काय-काय बहुत कुछ देता है पेड़ हमें, तो हमें उन्हें क्यों नहीं काटना चाहिए? वो यहाँ पर लिखा हुआ है, इस फलक पे लिखा हुआ है। वो क्या लिखा हुआ है मैं आप लोगों को पढ़ के दिखा रही हूँ। सब बच्चे जो है अपनी उंगली घुमाएंगे, सगळे विद्यार्थी जे माझे विद्यार्थी मित्रांनो, बाल मित्रांनो, तुम्ही त्याच्यावर बोट फिरवायचंय तुमचं इवलंसं छोटंसं बोट त्या वाक्यांवर फिरवायचंय बरं का. आणि मी पण फिरवते इथून, तुम्ही पण फिरवा आणि आपण त्याचं मुखर वाचन करूया. मी तुम्हाला सावली देतो, फळे देतो, फुले देतो, औषधही देतो. दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. बरं का मुलांनो? काय काय देतं बघा. झाड आपल्याला काय देतं? सावली देतो. मी तुम्हाला नाही का म्हटलं
सावलीत बसले ते माणसं, गावाकडची माणसं त्या झाडाच्या सावलीत बसून गप्पाट्या मारतायत, गप्पा मारतायत. फळे पण देतो, फुले देखील देतो, फळे आपल्याला खायला देतो. आपण चांगली चांगली फळं खातो नाही का? सफरचंद, संत्री, मोसंबी, हा, अशी छान छान जी फळे आहेत ती आपल्याला झाड देतो. त्याचबरोबर आपल्याला फुले पण देतो. छान छान फुले, आपण सुगंधी फुले जी असतात ती आपल्याला झाड देतं आणि ती फुलं आपण देवाला वाहतो. आई कधी कधी डोक्यात गजरा करून पण तो घालते. त्याचबरोबर लग्न प्रसंगी तुम्ही पाहिलं असेल, किंवा काही आपल्या घरी सण असतील किंवा आपल्या घरी काही चांगला समारंभ वगैरे असेल, तर आपण भरपूर फुलं आणून आपल्या घराला सजवतो. तोरण तोरण लावतो आपण, झेंडूच्या फुलाच्या माळा करतो आणि आपण आपलं देवारं पण सजवतो आणि आपलं घर पण सजवतो. मग अशी फुलं आपल्याला कोण देतं? झाडच देतात, नाही का? त्याचबरोबर औषधही देतो. औषध, आता मुलांनो तुम्हाला माहित असेल, नसेल माहित तर मी थोडक्यात सांगते. औषधं कशी देतो? आपण असा विचार करतो, औषधं म्हणजे गोळ्या. तर गोळ्या कसं देतो? झाड असतं का गोळ्यांचं काही? नाही मुलांनो, झाड वगैरे नसतं. औषधी देतो म्हणजे झाड जे आहे, आपल्या तुळशीचं झाड जे आहे, त्याचा रस, म्हणजे त्या तुळशीच्या पानांचा रस आपण जर प्यायलो, तर आपल्याला सर्दी, खोकला, वात असे जे आजार आहेत ते होत नाहीत आणि जर झाले असेल तर ते लवकर बरे होतात. चहात देखील आपण तुळशीची पानं घालून पितो. तुळशीचा चहा आपण पितो. त्याचबरोबर तुळशीच्या बिया ज्या आहेत त्यांचा पण फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तुळशीच्या ज्या वाळलेल्या बिया असतात त्या लोकं काय करतात, भिजवतात आणि त्यांचं पाणी देखील पितात. कारण त्या पाण्यामध्ये शरीराला उपयुक्त अशी जीवनसत्वे असतात, काही घटक असतात, त्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो आणि आपल्या शरीरात जे छोटे-मोठे रोग असतील, तर ते मुक्त होतात. त्याचबरोबर आपण कडुलिंबाचं पण झाड पाहिलं, तर कडुलिंबाचं झाड आहे तेही नीम का पेड़ बच्चों, कडुलिंब यानी नीम का पेड़। नीम का पेड़ जो है वो भी आप लोगों को चौथी में ये पाठ है, नीम। तो ये नीम का पेड़ भी हमें बहुत कुछ उपयोगी पड़ता है। नीम के जो डंडियाँ होती है, नीम की पत्तियाँ होती है, नीम की निंबोलिया होती है, उन सभी का उपयोग हम औषधी के रूप में करते हैं बरं का मुलांनो. म्हणून असं म्हटलं जातं, झाड औषधही देतो. थोडक्यात सांगायला गेलं की नारळाचं झाड, त्यात नारळ लागतात. ते नारळाचं जे पाणी असतं ते आपण पितो. नारळ पाणीवाला जो नारळ देतो, बोंडा आपण तो देतो. त्याच्यात आपण पाणी पितो. कारण त्या नारळाचं पाणी आपण पाहिलं असेल, बऱ्याच ठिकाणी नारळ पाणीवाला जो असतो, तो त्याच्याजवळ गर्दी असते. कारण ती माणसं जी असतात, ते नारळ पाणी पितात. कारण ते पाणी जे आहे आपल्या शरीरासाठी फार चांगलं असतं. त्या नारळ पाण्यामुळे आपल्या शरीरातले छोटे-मोठे विकार जे आहेत ते नाहीसे होतात आणि आपण आजारी माणसाला देखील नारळाचं पाणी घेऊन जातो. नारळाचं पाणी आपल्या शरीरासाठी फार अतिशय उपयुक्त असतं बरं का मुलांनो. दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतं. मी तुम्हाला सांगितलंच आहे, की झाड जे आहे ते आपल्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन वायू पण देतो. हां. आता आपण एवढं सगळं दिल्यानंतर तो आपल्याकडनं काय अपेक्षा करतो? हमसे क्या अपेक्षा करता है पेड़? कुछ भी नहीं। वो हमसे क्या मांगता है? कुछ भी नहीं। अगर हम किसी को कुछ देते हैं, तो हम उससे अपेक्षा करते हैं वो भी हमें कुछ दे। है ना? बच्चे क्या करते हैं स्कूल में? मैं तुम्हें पेंसिल देता हूँ, तुम भी मुझे अपनी पेंसिल दे दो। हम बदले में कुछ लेते हैं, लेकिन पेड़ जो है, झाड जे आहे, ते आपल्याकडून बदल्यात काहीच घेत नाही. उलट देतच देत राहतो. मग अशा उपयोगी अशा वस्तूला, उपयोगी अशा झाडाला वृक्षवल्ली आम्हा सोयरी असं म्हणतात. मराठीत एक म्हण आहे. असं वृक्षवल्ली आम्हा सोयरी। वृक्षवल्ली जो है, पेड़ पौधे जो है वो हमारे सगे संबंधी ऐसे कहा जाता है, क्योंकि जिस तरह सगे संबंधी अपने परिवार वाले हमारे काम आते हैं, हमारे सुख दुख में हमारे साथ रहते हैं, हमारा ध्यान रखते हैं, उसी तरह ये पेड़ भी जो है हमारे साथ रहकर हमारा ध्यान रखते हैं और हमें जो है वो बहुत सी सुविधा उपलब्ध करके देते हैं. ठीक आहे. आता या झाडांसाठी आपण काय काय करायचं आहे? तुम्ही माझी काळजी कशी घ्याल? आपको मुझे कुछ देना नहीं है. पेड़ कहता है, झाडं म्हणतात तुम्ही मला काहीच द्यायचं नाहीये. फक्त माझी काळजी घ्या. काय करा? मला तोडू नका. दुसऱ्या फलकावर लिहिलंय बघा, मुलं बोट फिरवतील. मला तोडू नका. मला पाणी घाला. खूप झाडे लावा. फक्त वाळलेल्याच फांद्यांचा उपयोग जे इंधनासाठी वापरा. वादळामुळे मी मोडून पडलो, तर दुसरे झाड लगेच लावा.
देखो, लिखा है मुझे काटो मत, मुझे पानी दो, बहुत पेड़ लगाओ, बहुत सारे पेड़-पौधे लगाइए आप लोग और जो पेड़ों की सूखी टहनियाँ हैं, उन्हीं का उपयोग आप जलाने के लिए या ईंधन के लिए जैसे चूल्हे पे लोग खाना-पना बनाते हैं ना, तो उसके लिए आप उपयोग करिए और अगर वादळ यानी अगर कोई संकट आएगा या जैसे बोलते हैं तूफान अगर आता है और पता है आप लोगों को जब बहुत हवा चलती है, तूफान आता है, तब पेड़-पौधे गिर जाते हैं। बहुत अगर हवा चलती है, बहुत हवा अगर चलने लगती है, तो क्या होता है पेड़-पौधे जो है जड़ से उखड़ के गिर जाते हैं, है ना? तो उस समय क्या करते हैं अगर वो हम गिर गए तो आप लोगों को क्या करना है, तुरंत ही नया वहाँ पर पौधा लगाना चाहिए, ताकि वहाँ पर नया पेड़ खड़ा हो, नया पेड़ जो है वो वहाँ पर दूसरा पेड़ जो है वो तैयार हो कुछ ही क्षण में या कुछ ही देर में अगर हम उसको छोटा-सा पौधा लगाते हैं, तो कुछ ही समय में उसका रूपांतरण जो है वो बड़े से पेड़ में हो जाएगा। इसलिए आप लोगों को मेरा ध्यान किस तरह से रखना आहे, हे पेडने बताया. तुम्ही माझी काळजी कशी घ्याल हे झाड आपल्याला सांगतंय. फलकावर त्याने लिहिलेलं आहे, "मला तोडू नका, मला पाणी घालू नका, खूप झाडे लावा, फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनांसाठी वापरा. वादळामुळे मी मोडून पडलो, तर दुसरे झाड लगेच लावा." मी तुम्हाला सांगितलंय, की झाड आपल्याकडे काहीच मागत नाही. फक्त तो म्हणतो, "माझी काळजी घ्या, मला फक्त पाणी घाला आणि भरपूर झाडे लावा." जर तुम्ही पाणी घातलं आणि भरपूर झाडे लावलं, तर काय होईल? तुमचाच फायदा होईल. त्यामुळे तुमच्यासाठी मी सांगतोय, की तुम्ही जे आहे मला नुकसान पोहोचवू नका. मी तुम्हाला परत काय-काय देईन. बरं का मुलांनो? चला आता आपण बघूया पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला काय दिसतंय ते. या स्लाईडमध्ये आपण पाहिलं मुलगी झोका घेते. एक मुलगी जी आहे आपल्या स्वतःच्या भावाबरोबर फलकावर काय लिहिलंय ते वाचते आणि एक मुलगी शाळेत जाणारी मुलगी जी आहे, ती देखील वाचते बघा. ती वाचून बघते, की हे काय लिहिलंय आणि हे खरंच आहे आपण पण ह्याचं पालन केलं पाहिजे. एक छोटासा डॉगी आहे बघा, कुत्र्याचं पिल्लू आहे. ते पण बघतंय काहीतरी लिहिलेलं आहे, काहीतरी म्हणजे कामाचा मजकूर वाटतोय आणि तो वाचायचा म्हणून कुत्रा पण उभा आहे बघा तिथे आणि बघतोय. 2 बैल आराम करत आहेत. एक माणूस मस्त छान निद्रेत झोपला आहे, गाढ निद्रेत झोपला आहे. गावची माणसं जी आहेत, ती गप्पा मारत आहेत आणि ती मुलगी ती मजकूर वाचते. बरं का मुलांनो, पुढे बघा. ऐका म्हणावं वाचा. आपल्याला वाचायचंय. पान क्रमांक 17 वर ही माहिती त्यांनी दिलेली आहे आपल्याला. ती माहिती आपल्याला वाचायची आहे. मुलं बोटं फिरवतील आणि मी त्याचं वाचन करेल. बच्चों मैं मुखर वाचन कर रही हूँ. आप लोग अपनी उँगली जो है उस वाक्य पे घुमाएंगे. झाडे लावा, झाडे जगवा. झाडांमुळे सावली मिळते. झाडांमुळे गारवा मिळतो. झाडे जमिनीची धूप थांबवतात. झाडे हवा शुद्ध करतात. झाडांमुळे प्रदूषण कम मैंने आप लोगों को सुविचार बताया था ना, झाड़े लावा, झाड़े जगवा जगवा। देखिए यहाँ किताब में भी वही सुविचार है। पेड़ों को लगाना है और उसका ध्यान हमें रखना है। पेड़ों के कारण हमें क्या मिलती है? छाया मिलती है। झाडामुळे गारवा मिळतो. पेड़ों के कारण थंडी-थंडी हवा मिळती है, ठंडक मिळती है. झाडे जमिनीची धूप थांबवतात. याचा अर्थ असा आहे, जिथे झाडं असतात ना, तिथे माती जी आहे ती झाडाला धरून ठेवते. त्यामुळे पाण्याचं प्रमाण पण तिथे थांबवलं जातं आणि जमिनीची धूप मतलब क्या होता है, जमीन जो है वहाँ पर बनी मिट्टी जो वहाँ पर जमीन में रहती है, वो बनी रहती है वहाँ पर। तो वहाँ जमीन जो है वो मिट्टी सूखी नहीं रहती है वहाँ पर। गीली रहती है। पेड़ जो है वो पानी सींचते उनके जो मूल जो नीचे उनके पेड़ पेड़ जो है उनकी शाखाएँ जो नीचे उनके जो मूल होते हैं वो नीचे-नीचे ज़मीन में नीचे की तरफ जाकर क्या करते हैं, ज़मीन में जितना भी पानी है उसको सोखते हैं, है ना? तो इसलिए जो है पेड़ जो है अगर हम लगाएँगे तो क्या करते हैं वो ज़मीन को है जो पकड़ के रखते हैं, मिट्टी को अपने जड़ों से पकड़ के रखते हैं और उन जड़ों के कारण क्या होता है, वो मिट्टी जो है बनी रहती है वहाँ पर, तो नुकसान हमें कम पहुँचता है उसकी वजह से। क्योंकि अगर ज़मीन में पेड़ हमने लगाया है और उसमें अगर हम पानी डालते हैं, तो ज़मीन जो है वो मराठीत आपण असं म्हणतो मुलांनो, की जमिनीची धूप थांबते. म्हणजे जमीन जी आहे ते सुपीक राहते आणि त्या सुपीक जमिनीमुळे पण आपल्याला फार फायदा होतो. कळलं का मुलांनो? बच्चों, झाडे जमिनीची धूप थांबवतात. झाडे हवा शुद्ध ठेवतात.
पेड़ों के कारण हवा भी जो है शुद्ध रहती है, क्योंकि पेड़ क्या करते हैं, हमारे जीवन के लिए आवश्यक ऐसा ऑक्सीजन वायु हमें देते हैं, और नाइट्रोजन वायु जो हमारे जीवन के लिए उपयुक्त नहीं होता है वो खींच लेते हैं. ठीक आहे. म्हणून असं सांगितलंय झाडे हवा शुद्ध ठेवतात. झाडांमुळे प्रदूषण कमी होते. पेड़ लगाओ प्रदूषण हटाओ. झाडांमुळे प्रदूषण जे आहे ते कमी होतं आणि झाडं जे आहेत ते हवा शुद्ध करायला मदत करतात. म्हणून वातावरणातील प्रदूषण कमी व्हायला झाड मदत करते असं म्हटलं जातं. हां, जिथे झाडं असतात तिकडचं वातावरण तुम्ही बघा, इतकं छान आणि शुद्ध वाटतं, आणि जिथे झाडं नाहीयेत तिकडचं वातावरण बघा. तुम्ही स्वतः ह्याचा अनुभव घ्या आणि मला सांगा. गावाच्या ठिकाणी आपण जातो तर आपल्याला किती छान वाटतं. कारण तिकडे झाडं भरपूर असतात. त्यामुळे तिथे काय होतं, जमिनीची धूप थांबायला मदत होते. त्याचबरोबर हवा शुद्ध पण आपल्याला मिळते. शहरा ठिकाणी आपल्याला तेवढी शुद्ध हवा मिळू शकत नाही, कारण गाड्या भरपूर असतात आणि इमारती भरपूर मोठ्या-मोठ्या असतात, आणि त्यामुळे शुद्ध हवा आपल्याला मिळू शकत नाही, कारण गाड्यांचा जो धूर आहे, त्याच्यामुळे हवा जी आहे ती प्रदूषित होते. ठीक आहे? तर झाडांमुळे प्रदूषण देखील कमी होते. शब्दपट्ट्या वाचायच्या आहेत आपल्याला. वाक्य तयार करा व सांगा. शब्दपट्ट्या वाचा, वाक्य तयार करा व सांगा. झाड, झाडे, फुले, फळे, औषधी, देते आणि देतात. ह्या शब्दांपासून आपल्याला काही वाक्य त्यांनी तयार करून घ्यायला सांगितलेली आहे. मी काही वाक्य तयार केलेली आहेत. एक वाक्य फक्त तुम्ही तयार करायचं आहे. पहिलं मी दिलंय, झाड, फुले, देते. तुम्हाला सांगितलेलं ना मी, झाड फळे देतात, फुले देतात. तर झाड, फुले देते. झाड, फुले देतात. झाड, फळ देते. झाडे, फळे देतात. मी ह्या शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार केलेले आहेत. फक्त औषधी हा जो शब्द राहिलेला आहे, त्याच्यापासून कुठलं वाक्य तयार होईल हे तुम्ही मला नंतर दाखवायचंय करून, बरं का. कारण आता मी तुम्हाला 4 वाक्य दाखवली आहेत करून. 5वं वाक्य औषधी याचा उपयोग करून आपल्याला ते वाक्य कसं तयार करायचंय हे तुम्हाला दाखवायचंय. ना? पुढची स्लाईड बघा. ऐका, पहा व म्हणा. उद्या, नद्या, होड्या, गोट्या, मोठ्या, फांद्या. जोडाक्षरी शब्द आहेत बरं का मुलांनो. द अर्धा आहे, त्याला य जोडलाय, त्याला आची मात्रा. उद्या न आहे, त्याच्यानंतर द अर्धा, त्याला या जोडलाय. द पूर्ण लिहून देखील त्याला या जोडलेला आहे. अर्धा नाही म्हणता येणार. द पूर्ण आहे, पण त्याला या जोडलेला आहे, म्हणून त्याला आपण म्हणू नद्या. उद्या, होड्या. ड पूर्ण दिसत आहे आपल्याला, पण या त्याला जोडल्यामुळे त्याचं उच्चारण आपण करायचंय होड्या. गोट्या, ट पूर्ण त्याला य जोडला आहे आणि आची मात्रा म्हणून गोट्या. मोठ्या, ठ आहे त्याला या जोडलेला आहे, आची मात्रा मोठ्या. फांद्या, द ला या जोडला, इथे देखील फांद्या. त्याचं उच्चारण, हा बरोबर, अगदी बरोबर. त्याचा उपयोग आपण आपल्या वाक्यात पण करतो. झाडांच्या फांद्या फार मोठ्या आहेत. उद्या मी शाळेत जाणार. नद्यांमध्ये भरपूर पाणी असतं. थोड्या पाण्यात दिसतात, थोड्या पाण्यात दिसतात नाही का आपल्याला, थोड्या पाण्यात दिसतात. एक गोट्या इथे ये. काही मुलांचं नाव गोट्या पण असतं बरं का, म्हणून त्याला पण एक गोट्या इकडे ये ना, असं पण आपण करतो. मोठ्या माणसांचं आपण ऐकलं पाहिजे आणि झाडाच्या फांद्या कधीही तोडू नये. आता बघा, ह्या शब्दांची वाक्य पण मी तुम्हाला करून दाखवलेली आहेत. तर अशी जे जोडाक्षर जे आहेत ना मुलांनो, ती तुम्ही बघायचेत आणि वाचायचेत, आणि अशा प्रकारचे काही जोडाक्षर तुम्हाला तयार करायचे आहेत बरं का. आता खाली बघा, तुम्हाला मी काही वाचा म्हणून दिलेले आहे, ते आपण बघायचं आहे. एक आणि अनेक ही संकल्पना मी तुमच्यासाठी स्पष्ट केली आहे. एक झाड, अनेक झाडे. एक फांदी, अनेक फांद्या. एक पक्षी, अनेक पक्षी. पक्षी. एक मूल, अनेक मुले. मुले. एक घरटे, अनेक घरटी. घरटी. एक जनावर, अनेक जनावरे. जानवरे. त्यापेक्षा जर जास्त असलं तर आपण त्याला अनेक वचन असं म्हणतो, आणि त्याची संकल्पना इथे आपल्याला स्पष्ट केलेली आहे ह्यांनी. एक फूल, अनेक फुले. एक फळ, अनेक फळ, फळे. पान, एक पाने. चित्र पण मी तुमच्यासाठी आणलेली आहेत बरं का मुलांनो. ही चित्र आपण पुढे पाहूया.
त्याच्या आधी खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द आपल्याला पाहायचे आहेत. जनावरे हा मोठा शब्द आहे. त्या शब्दापासून आपण छोटे छोटे आणखीन कुठलेही शब्द अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो ते आपण पाहायचंय. जना, नाव, जव आणि नारे, हे बघा असे मी शब्द तयार केलेले आहेत. पाऊस, पास ऊस ऊस, नाही का, हे शब्द आपण तयार केले. मोठ्या शब्दापासून छोटे छोटे आपण असे 2 शब्द तयार केले आहेत. आता पुढे पुढे जे आहे वादळामुळे, वादळ वाद मुळा मुळे वाडा. शाबास, very good. फार छान वाचून दाखवलंय. अजिबात न चुकता आणि स्पष्ट उच्चारण केलेलं आहे बरं काय. फार फार अभिनंदन या मुलाचं बरं का. वादळ, वाद, मुळा, मुळे वाडा. हे जे एकवचन अनेकवचन रूप मी तुमच्या समोर ठेवत आहे. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. आधी आपण एका वाक्यात उत्तरे लिहायची आहे. केल्या फांद्या कशासाठी वापरतात? वाड्याला फांदा इंधन साठी वापरतात. वाळलेल्या फांद्या इंधनासाठी वापरतात. इंधनासाठी वापरतात म्हणजे जळण्यासाठी वापरतात. खोबरी वगैरे इंधनासाठी या लाकडांचा उपयोग करायचा असतो आणि त्याच्यासाठीच वापरायचे. मी तुम्हाला सांगितलं हिरवी झाडं कधीही तोडू नयेत. झाडाने देखील आपल्याला सांगितलंय फक्त वाळलेल्या फांद्यांचा उपयोग करा बरं का मुलांनी. झाडामुळे आपल्याला काय मिळतो? झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन आणि गारवा मिळतो. झाडामुळे आपल्याला काय काय मिळतं असं जर विचारलं तर आपण म्हणायचं झाडामुळे आपल्याला फळं मिळतात, झाडामुळे आपल्याला मिळतात, झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो, आपल्याला गारवा मिळतो, नाही का. आता त्याने विचार झाडामुळे आपल्याला काय मिळतो? तर झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. गारवा मिळतो. झाडे आपल्याला काय देतात? झाडे आपल्याला पाने फुले देतात. आता हे तुम्ही लक्ष द्यायचंय बरं का मुलांनो, की कुठल्या प्रश्नाला कुठलं उत्तर लिहायचंय. जर तुम्हाला असं विचारलं झाडामुळे आपल्याला काय मिळतो, तर तेव्हा तुम्ही असं नाही लिहायचंय झाडे झाडे आपल्याला पाने फुले आणि फळे देतात. बच्चों आपको इस प्रश्न का उत्तर ऐसा नहीं लिखना है. इसका उत्तर हमें लिखना है झाडे आपल्याला ऑक्सिजन आणि गारवा मिळतो. झाडामुळे आपल्याला काय मिळतो, तर झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन आणि गारवा मिळतो. कळलं का? पण जर असा तुम्ही उत्तर असं लिहिलं झाडामुळे आपल्याला काय मिळतो, तर झाडे आपल्याला पाने फुले आणि फळे देतात, हे उत्तर चुकीचं ठरेल बरं का मुलांनो. ही 2 प्रश्न म्हणून तुमच्या समोर मी मांडलेले आहेत. दोघांची उत्तरं बघा कशी आहेत. ते त्या आधी आपल्याला प्रश्न बघायचा आहे. प्रश्नात काय फरक आहे तो बघायचा आहे. झाडामुळे आपल्याला काय मिळतो आणि झाडे आपल्याला काय देतात बरं का. हे दोघा प्रश्न आणि उत्तरात तुम्हाला फरक कळला पाहिजे. हा ठीक आहे. हा पुढे बघा आता. समानार्थी शब्द या झाडावर आपण हे जे झाड आपला मित्र हा धडा पाहिला त्यात काही समानार्थी शब्द आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत. समानार्थी शब्द म्हणजे समान अर्थाचे शब्द. सावली, छाया, भरपूर, पुष्प, दिवस, दिन. आता विरुद्धार्थी शब्द पहा. सावली, ऊन, देणे, घेणे, खूप, कमी. हा कळलं का? बघा पुन्हा एकदा. सावली, छाया, भरपूर, पुष्कळ, दिवस, दिन. हे झाले समानार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द पुन्हा एकदा वाचून दाखवते. सावली, ऊन, देणे, खूप, कमी. कळलं ना तुम्हाला? चला पुढे. एक वचन अनेक वचन ते मी तुम्हाला आता दाखवते. झाड, झाडे, फांदी, फांद्या. पक्षी. आपण हे बघितलेले एक वचन अनेक वचन पुस्तकातले. तर आता हे मी तुम्हाला सांगितलं पुढे तुम्हाला मी स्लाइड दाखवते. तर या स्लाइडच्या द्वारे मी तुम्हाला पुन्हा एकदा लिहिलेलं आहे दाखवत आहे. हे बघा. झाड, झाडे, एक झाड, अनेक झाडे, एक फांदी, फांद्या. बऱ्याच फांद्या आहेत बघा. एक पक्षी, अनेक पक्षी. 2 पक्षी आहेत बघा. इथे आहेत ना एकापेक्षा जास्त आहेत. एक मूल, अनेक मुले. बरीच मुलं आहेत बघा इथे. एक जनावर, अनेक जनावर. अनेक जनावर. बघा
हे सगळे प्राणी जंगलात राहणारे प्राणी आहेत आणि सगळ्यांना एकत्र चिटकून चिटकून बसलेले आहेत बघा. का बसलेत माहितीये का? हो. का? त्यांना स्वतःचा फोटो काढायचा आहे. त्यांना त्यांचा फॅमिली फोटो काढायचा आहे. त्यांना त्यांचा ग्रुप फोटो काढायचा आहे. म्हणून आपण कसं फोटो काढायला म्हटलं की आपण एकमेकांना चिटकून उभं राहतो नाही का? है ना? म्हणून हे बघा आणि गंमत बघा, तो वाघोबा खाली बसलेला आहे आणि वाघोबाच्या बाजूला ससा आहे बघा. असं कधी होऊ शकतं का? नाही. वाघोबा सश्याला जिराफ, खाय बरेच प्राणी ते पांडा, आहेत. बरेच प्राणी आहेत. तर एक जनावर आणि एक फूल, एक अनेक फुले. फुले, हां. एक फळ, अनेक अनेक फळे. फळे, एक घरटं, घरटे, अनेक अनेक घरटी. घरटी, एक घरटं, अनेक घरटी. घरटी, एक पान, पान, अनेक पाने. अनेक पाने, आता बघा एक वचन आणि अनेक वचन आपण पाहिलेलं आहे. आता ह्याच्या पुढे आपण काय करायचं आहे? आपल्याला आता गृहपाठ घ्यायचा आहे बरं का मुलांनो. आता तुम्हाला ही संकल्पना मी स्पष्ट करून दाखवली. एक पान, अनेक पाने, एक घरटं, अनेक घरटी. आता आपल्याला अभ्यास घ्यायचा आहे, गृहपाठ घ्यायचा आहे मुलांनो. गृहपाठ आपल्याला काय घ्यायचं आहे बरं का? तुमच्या परिसरातील सर्वात जुने झाड शोधा आणि त्याच्या सभोवतालच्या परिसराचे निरीक्षण करा व त्या झाडाविषयी माहिती मिळवा बरं का मुलांनो. आणि वर्गात तुम्हाला सांगायचं आहे त्यांना आपल्याला सांगायचं आहे की तुम्ही या झाडाचं काय निरीक्षण केलं आणि त्या झाडाच्या परिसराच्या भोवती निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला त्या झाडाबद्दल काय माहिती मिळाली ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या आणि या झाडाबद्दल मला आणखी पण काही माहिती मिळाली तर ती तुम्ही आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवायची आहे. लिहून दाखवली तरी चालेल किंवा बोलून दाखवली तरी चालेल. तर मुलांना तुमच्या समोर आणखीन एक मी स्लाइड आणलेली आहे. त्या स्लाइड मध्ये बघा एक सुंदर असं चित्र तुम्हाला दिसतंय. ती मुलगी जी आहे तिने छोटंसं झाड लावलेलं आहे आणि त्या झाडाच्या छोट्याशा रोपाला सुंदर असं फूल आलेलं आहे बघा. तर ते जे आहे तुम्हाला ते चित्र काढायचं आहे तसं बरं का. चित्र काढा आणि त्यात सुंदर रंग भरा. हे सुंदर रंगीन चित्र मी तुमच्या समोर ठेवलंय. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि असं सुंदर झाड जे आहे रोप लावायचंय तुम्हाला आणि रोप लावायचंय त्याच बरोबर त्याला पाणी घालून ते वाढवायचं देखील आहे बरं का. आणि तो वृक्षात रूपांतर त्याचं झालं. छोट्याशा रोपट्याचं वृक्षात रूपांतर झालं तर त्याचा फोटो तुम्ही आम्हाला पाठवायचा आहे. की बाई बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी छोटंसं रोप लावलेलं त्या रोपाचं रूपांतर आता मोठ्या वृक्षात झालेलं आहे. बरं का मुलांनो. तर हे चित्र काढायचे त्यात चित्र रंग भरायचा आहे आणि ते तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचं आहे बरं का मुलांनो. तर ह्याच बरोबर आता आपण ही आपली मराठीची सेशन आपल्याला संपवायचं आहे. आपल्या सगळ्यांचा फार फार धन्यवाद मुलांनो. आणि आपण आता पुढे आपल्या लेसन मध्ये कधी भेटायचं आहे ते मी तुम्हाला सांगते मुलांनो. हे जे आहे तुम्हाला मी होमवर्क तुमच्या होतं ते तुम्ही आपल्याला करून त्याची माहिती आम्हाला द्यायची आहे आणि ह्या गोष्टींबरोबरच त्या अभ्यासाबरोबरच आता हे आपलं मराठीचं सेशन जे आहे मी इथे संपत आहे. फार फार धन्यवाद. तुमची दिवाळी फार सुखाने समृद्धीत जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला जर काय मला विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. पण त्याच्या नाही का विचारायचं बरं. पण त्याच्या आधी मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि छोटंसं रोप लावून त्याचं मोठं वृक्षात रूपांतर झालं तर त्याचं फोटो आम्हाला नक्की पाठवायला विसरू नका आणि ते लावताना त्याचा छोटासा व्हिडिओ देखील तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा आणि आम्हाला दाखवा की तुम्ही खरंच आमच्या याचं पालन केलेलं आहे. तर मुलांनो पुन्हा भेटूया आपण मराठीच्या पुढच्या सेशन मध्ये. तर ह्याच बरोबर तुम्हाला फार फार शुभेच्छा. बाय टीचर.